माझं नाव पूजा. मी प्रेम केलं होतं मनापासून, जीवापाड, एक अशा माणसावर ज्याच्यासोबत मी संपूर्ण आयुष्य जगायचं ठरवलं होतं. तो होता विकास. लग्न झालं, सगळं नवखं सुंदर वाटायचं. त्याच्या प्रत्येक छोट्या गोष्टीतही आनंद वाटायचा. त्याचं हसणं, त्याचं बोलणं, त्याचे स्वप्न सगळं माझं वाटायचं. मी त्याच्या प्रत्येक दुःखात उभी राहिले. कधी त्याचं काम गेलं, कधी मानसिक तणाव होता, मी त्याला घट्ट धरून ठेवलं. माझ्या आईवडिलांनी सांगितलं, वेळेवर माणूस बदलतो, पण मी ऐकलं नाही. कारण मी प्रेम केलं होतं आणि ते खरं होतं. वर्ष लोटली, मुलं झाली, एक गोंडस मुलगी आणि एका डोळ्यात चमक असलेला मुलगा. माझं संपूर्ण जगच बदललं, पण त्यांचं नाही. तो तसाच राहिला, स्वतःपुरता, आत्मकेंद्री. ती मुलं ज्या प्रेमासाठी जगायला हवं होतं त्याला, त्यांच्या अस्तित्वाची किंमत नव्हती त्याच्यासाठी. माझा मुलगा अधूनमधून विचारतो, आई, पप्पा कधी येणार? आपण त्यांना फोन का करत नाही? त्यांना आपली आठवण येत नसेल का? मी गप्प राहते. मनातून मात्र हजार तुकडे होतात. एक आईचं हृदय आहे ते. कसं समजावू त्याला की तुला ज्याचं प्रेम हवं आहे त्याला तुझी गरजच नाही. त्याचं प्रेम फक्त सोयीपुरतं होतं. जेव्हा त्याला हवं आहे तेव्हा तो फोन करतो, बोलतो, भेटतो. बाकी वेळेस मी कोण, माझी मुलं कोण, स्मृतीही नसते त्याला. एक वेळ अशी आली की तो मला म्हणाला, आईकडे जा काही दिवस. ते काही दिवस आज 3 महिने झाले. घरातल्या लोकांचं बोलणं सहन करावं लागतं. काय झालंय? भांडणं झाली का तुमची? तो बरा नव्हता ग तुझ्यासाठी. तूच खूप फ्रीडम दिलास त्याला. पण कुणालाच हे कळत नाही की मी फक्त एका प्रेमळ संसाराची आशा केली होती. माझी चूक इतकीच, मी मनापासून प्रेम केलं. आता मी एकटी आहे, पण एकटी म्हणजे कमकुवत नाही. माझ्याजवळ 2 सुंदर जीव आहेत, जे मला रोज नव्याने जगायला शिकवतात. माझी मुलगी रोज मिठी मारते आणि म्हणते, आई, आपण खूप मजबूत आहोत ना? हो, आता मी आहे मजबूत, शांत आणि स्वाभिमानी. मी ठरवलं, आता हे आयुष्य त्याच्या विना जगायचं आहे. माझ्या मुलांसाठी आणि स्वतःसाठी. त्यांना पप्पांचं प्रेम नाही मिळालं, पण आईचं प्रेम पुरेसं आहे आणि जास्तही. मी चुकले नाही, मी फक्त प्रेम केलं. पण आता माझा प्रेम मी माझ्या लेकरांवर करते आणि हे प्रेम कुठलंच दुःख मोडू शकत नाही. तुम्हाला जर ही कथा आवडली असेल तर नक्की मला कमेंट बॉक्समध्ये कळवा. तुम्हाला ही कथा कशी वाटली आणि तुमच्या आयुष्यात जर असा कुठला प्रसंग घडला असेल तर नक्की आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा. आणि आपल्या प्रेम एक कथा या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.